फळ आणली. रानाला दे, खाण्याचा नाद त्यालाच हाय. उग तुझं काय बी असते. बरं राणा, अंजलीला वाडा दाखवून आणखी तोर मी जेवणाचं बघते. हा चला. थांबा राणा भाऊजी, त्यांना जरा हातपाय धुवून घ्याय सांगा. उग बाहेरची घाण घरात आलेली बरी वाटत नाही ना व. चालते, तुम्ही आधी हात पाय धुवून घ्या. या. हे आमचं देवघर. आजच्या जमान्यामध्ये पण तुम्ही एवढा सगळा देव घरामध्ये ठेवते, कमाल आहे हो. चला. तू पीस छे हा? एकदम अँटिक. राधे, शारदे, ही अंजली. नमस्कार. नमस्कार. अरे वा, जात. मला एकदा जात्यावर दळून बघायचंय. हो मग बघा की, आपलंच आहे. नको र, हात भरून येतील तिचं. प्रयत्न तरी करून बघते ना. जिला नाही लेक तीन तुळस लावावी, एर झारा घाली तिचा गोविंद जावाई. आमच्या गोदाका लई भारी ओव्या म्हणतात. तुम्हाला येत असलं तर म्हणा की तुम्ही बी. नाही ग, तिला कुठलं येईल? शहरात कुठलं आलंय जाता आणि कुठल्या आल्यात वव्या. गाव नव गावात मीही नवी, तरी वाटे ओळख जन्मा जन्माची. तुझ्या माझ्या मैत्रीला घडे स्नेहाचा मेळावा, माईचा हा धरा जन्मोजन्मी वाहावा. एक नंबर ओवी बघा. कुठे शिकलास या ओव्या? नाही, सुचलं पटकन. चला, असं कसं लगेच जमलं व? मायेची माणसं मिळाली की सुचतं असं लगेच. मी फिरवते. जिला नाही लेक तीन तुळस लावावी. या. अंजलीबाई, कुस्तीची मैदान मारली ना बा, तेव्हाही समधी बक्षीस मिळाली. अंजलीबाई, हे बघा.
हे कुठे मिळालं? हे ते आपल्या गावात स्पर्धा झाल्या होत्या तेव्हा हे बक्षीस मिळालं. छान. कसं वाटलं आमचं घर? सुपर्ब. हा? खूप छान. घरही आणि घरातली माणसंही. मला अशी जुन्या पद्धतीची घरं खूप आवडतात. खरं सांगू राणाजी, मला या घरात राहायला खूप आवडेल. हं? परत यायला. राणा जेवायला वाटले ना. चला. अंजली बाई चला. हो. आणा ग. या ताटं वाढली, जेवायला बसून घ्या. अंजली तिकडं नाही, इकडं. इकडं आहे तुझी जागा. ये. सूरज ये कल्पेश. कल्पेश ये सूरज भाऊ आहे आपला. हॅलो हॅलो. घ्या, करा सुरुवात. ते कोकणी पुन मिळेल काय? असलं काय नसतंय आमच्यात, डायरेक्ट हातानं. कट वाढतो राणा भाऊजी तुम्हासनी. शहरातली माणसं काट्या चमच्यानं जेवत्यात. आपल्याला जमत नाही ते, पण तुम्ही काळजी करू नका सा. पाहुण्यांसमोर लाज जायची. घ्या. पुढल्या टायमाला पाहिजे ते आणतो की. हा, बाकी कामाचं कसं चाललंय? एकदम फर्स्ट क्लास. करा सुरुवात समधी. अंजली घे. वहिनी साहेब, गोदाक्का आम्ही वाढतोय ना ग, तुम्ही नका काळजी करू. आणि अंजली आता या गावचीच झालीये म्हणल्यावर तिला गावचंच जेवण वाढायला पाहिजे की. हो, मलाही फार आवडतं गावचं जेवण. तुला काय आवडतं चांगलं माहिती आम्हाला, म्हणूनच खास बेत केलाय आज तुझ्यासाठी. घे सुरू कर. वहिनी समद्यांची लई काळजी घेतात बघा. तुमचं आपलं काहीतरीच राणा भाऊजी. अगं बाई, कट नाही वाढला काय तुम्हासनी? आलो. ठीक आहे. तुम्ही एवढं चायनावालं, अंजली संग ओळख कशी झाली म्हणायची? अरे हमें लोगों तो नानपणतीच मित्र छिये. हमें लोग पहिला साथेच रहता था ने. ते आम्ही पहिला एकाच बिल्डिंग मध्ये राहायच्या.
म्हणजे लय खास दोस्ती दिसत्या म्हणायची. हे. चायना मधनं आणून अजून तुम्ही काय काय विकता? अरे काय नाही विकत ते विचार नाही. ते सुई पासून ते बुलडोजर पर्यंत सगळा इम्पोर्ट करते मी चायनावर. तुमच्या ते टिकली असते ना टिकली, ते पण तर चायनावरनच येते. काही म्हणा, तुमचं शहराकडचं राहणीमान लईच भारी असतंय बघा. इथं गावात तुम्हाला करमत नसेल ना? मला तर बिलकुल जमत नाही इकडे. गावामध्ये आहेच काय, काय पण नाही बोल. तेच आता बघा, आमचं राणा भाऊजी एवढं चांगलं आहेत, पण इथं गावात राहून त्यांच्या नशिबात काय तर शेतातली ढेकळं आणि तालमीतली माती. अरे मी बोलला याला माझ्या बरोबर चायनाला चल, हं. तिकडे ते सुमो पैलवान बरोबर कुस्ती करेल ने तर करोडपती होऊन जाईल. बोल. नाही नको, मी आपल्या गावातच बरं आहे. बघा, गावात राहून राहून यांचे विचार बी गावासारखेच झालेत. आता आम्हाला सांगा, प्रगती करायची असेल आयुष्यात तर गाव सोडून जाया पाहिजे का नाही? पण आमचं राणा भाऊजी काय गाव सोडून जायचे नाही. मग बसा इथे बाबा आजमच्या जमान्यामध्ये. अरे सगळीकडे मॉडर्नायझेशन झालंय, अप टू डेट तर राहायलाच पाहिजे ने. ते तुम्ही ते केटल फार्मिंग का नाही करत? म्हणजे तुम्हाला केटल फार्मिंग पण नाही माहित? तो घोटाळूचे आहे. राणा भाऊजी थांबा, बघ अजून कट वाढतो तुम्हाला. समजलंय असं दावा. तुम्हाला काहीच कळत नाही म्हणल्यावर अंजलीला काय वाटेल बरं? गावचा मान राखा. घ्या. भरपूर जनावरं पाळा असं म्हणतोय तो. हो आहेत की, लई दूध दुभत होता आमच्यात. अरे घरात 2 टाइम खायचा झाला म्हणजे झाला काय? अरे ग्लोबलायझेशनचा विचार केला पाहिजे नाही. थिंक बिग. आता मला सांग, समजा तू 200 गाई किंवा ते बफेलो पाळला आणि ईच गाय तुला 10 लिटर दूध देते, तर 40 रुपये लिटरच्या हिशोबाने डेली कमाई किती झाला बोल? ते आपलं राणा भाऊजी वाचरताय कशा पायी? द्या की उत्तर पटकन. कल्पेश, जेवण किती छान आहे ना? जेव ना. लईच आवडल्याला दिसतंय जेवण. घ्या, कट घ्या अजून. अरे सिटी एवढ्या फास्ट मध्ये पुढे गेला आणि डेव्हलप पण झाला, पण गाव अजून तिथेच आहे. राणाजी फ्रँकली सांगते, तुम्ही ज्या मागे पडला या, तुम्हाला ते बॅकवर्ड असल्यासारखं नाही वाटत? हे अंजली, ते बॅकवर्ड म्हणजे कल्पेश, कल्पेश, अरे राणाजींसारख्या माणसाला इथे गावात जे मिळतंय ते आपल्याला शहरात नाही मिळत कधी. इथं शांती, उत्तम आरोग्य, फॅमिली लाईफ, ताजं अन्न मिळतंय, एकोपा आहे. गावातली सगळी माणसं सगळ्यांना ओळखतात. शहरातल्या 4 भिंतींमध्ये जे घुसमटले पण असतं ना, ते इथल्या खुल्या शेतांमध्ये नाहीये. शहरात वेग आहे, स्पर्धा आहे, पण गावात स्थैर्य आहे, मोकळेपण आहे. आता राहिला प्रश्न शहरातल्या सोयी सुविधांचा. तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, मोठमोठाले बंगले इथं जनावरं बांधण्यासाठी वापरतात आणि शहरातल्या महागड्या गाड्या तर जनावरांचा चारा आणायला. ही तो हॉरिबल छे. हॉरिबल काय यात? गावातली लोक अशा भौतिक सुखांच्या मागे नाही पळत फार कधी. इथं महागड्या गाड्या, वस्तू, कपडे यांच्या कौतुकापेक्षा ना माणसाचं कौतुक जास्त महत्वाचं असतं. शहरात तुझ्यासारखे शार्प डोक्याचे, बिझनेस माइंड असणारे तरुण तयार होतात, पण गावात राणाजींसारखा निर्मळ मनाचा साधा माणूस अजूनही पॉझिटिव्हिटी घेऊन जगतोय, ज्याला तुमच्या मॉडर्नायझेशनची आणि सो कॉल्ड प्रगतीची गरज नाहीये.
बैलाला माती चारायची म्हणून एवढा घाट घातला तर या मास्तरडीनं त्यालाच हिरो बनवून टाकला. तर करायचं तरी काय? ताईसाहेब नाव बदला आता तुमचं. तुला तिखट लागलं असेल, तू खीर खा म्हणजे जरा तिखटपणा कमी होईल तोंडाचा. जम्मू अनुभव सारू होतो मी लाईफ मध्ये पहिल्यांदाच एवढा जेवलाय. चला येतो आम्ही. अगं थांब, पहिल्यांदाच आमच्या घरी आलीस, ही घेऊन जा. राना वहिनी साहेब, अर्जंट कॉल आहे, मी येते लगेच. या घरात आलं की नेहमी तुम्ही काय ना काहीतरी घेऊन जाता. आधी ती चेन, मग कॅम्प्युटर आणि आता साडी. अजून काय काय घेऊन जायचा विचार आहे? मज्जा हो, मज्जा केली आम्ही. भारी आहे की. ते नंबर दे ना ते. हा देतो की, घ्या. 9945452099. नाही शेवटाला 99. अरे नंबरच्या तर आपला कधी लपडाच होत नाही. झाला सेव. हां मिस कॉल द्या की, मी बी सेव्ह करतो. देते. घ्या आता का. त्याच्याशिवाय मी वर्ल्ड मध्ये फिरते काय? अरे जमते आपलं. आला बघ, कट करा. मी करते तुला फोन. आपण दोघे मिळून ये पक्का काहीतरी बिझनेस करू. करायचं की, करायचं. नमस्कार कर. नमस्कार करते. अगं थांब अंजली, किती नमस्कार करशील? वहिनी साहेब तुझ्यापेक्षा बारक्याच आहेत की. येते. जा उलट आणि परत पाय टाकू नकस या घरात. मी सोडतो तुम्हाला. कशाला? त्यांचं त्या जातील की. रस्ता माहितीये त्यांना. काय अंजलीबाई? म्हणजे ते हा दरवाजा पतूर सोडतो.